महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पेन अर्बन बँक घोटाळा प्रकरण, संतप्त ठेवीदारांनी अकार्यक्षम प्रशासन व घोटाळेबाजांचे श्राद्ध घातले। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। दी पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सुमारे 2 लाख ठेवीदारांना 12 वर्षांनंतरही न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी अकार्यक्षम प्रशासन व बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्यांचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला आहे। ठेवी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, निषेध असो, बँक बुडव्यांचा निषेध असो, बँक बुडवणाऱ्या धारकांचा निषेध असो, मिळालाच पाहिजे, आमच्या कष्टाच्या ठेवींची रक्कम आम्हाला मिळालीच पाहिजे, अशा घोषणांनी पेन अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। यावेळी संतप्त ठेवीदारांनी बँक बुडविणाऱ्यांचे श्राद्ध घालून व कार्यक्षम प्रशासनाचा निषेध केला। तसेच मागील 12 वर्षात मृत्युमुखी पडलेल्या 500हून अधिक ठेवीदारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव म्हणाले की पेन अर्बन बँकेच्या घोटाळेबाजांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यवहार सुरू आहेत। रोडे काश्मीरे येथील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत, तर पेन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नारायणी बिल्डिंग मधील व्यापारी गाळे व निवासी गाळ्यांचे व्यवहार बेकायदेशीररित्या झाले आहेत। या संदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने ठेवीदारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे। मागील 12 वर्षात ठेवीदारांनी अनेक आंदोलने केली, न्यायालयात व प्रशासकीय कार्यालयामध्ये न्यायालयीन लढाई लढली, परंतु आरोपींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साटेलोटे साधल्याने अधिकाऱ्यांनी कारवाई केलीच नाही, असा आरोप जाधव यांनी यावेळी केलाय। अन्यथा ठेवीदार आत्मदहन करणार। 12 वर्षात न्याय न मिळाल्याने संतप्त झालेले ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालयात जाऊन आत्मदहन करतील, असा इशारा नरेन जाधव यांनी यावेळी दिलाय। या आंदोलनात संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, गजानन गायकर, दिलीप दुबे, पेनच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, विभावरी भावे, नामदेव कासार, अंकिता पोटे, कुंदा खरे, मनोहर पाटील, मोहन वेखंडे, बाळकृष्ण कमळकर, सुहासिनी कदम यांच्यासह ठेवीदार व सामील झाले होते। नाव मनोहर पाटील, मी कळवे गावचा रहिवासी। माझा या शासनकर्त्यांना प्रश्न आहे की 10 साली जेव्हा बँक बंद झाली त्याच्यानंतर 5 वर्ष आम्ही सगळीकडे फिरलो। पृथ्वीराज चव्हाण इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे देतो। मागच्या निवडणुकीला म्युन्सिपाल्टीच्या फडणवीस आले, त्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे मिळवून देतो, तरी पण मिळाले नाही। कोर्टाने 5,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केले, 10 महिने व्हायच्या अगोदरच ते बंद झाले। 10,000 रुपये त्या कोर्टाने वाटप केलं, ते पण 10,000च्या वरती 11,000 असेल तर त्याला एक पैसा मिळणार नाही। परत पुन्हा 25,000 वाटप केले, त्यावेळी पण 25,000च्या पुढे 500 रुपये असतील तर त्यांचा एक पैसा मिळणार नाही। हे शासनकर्ते कोर्टात पाठवतात, उद्या जर आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला आतमध्ये टाकणार। हे एवढे करतात, त्यांचं काय? आम्ही शासनकर्त्यांना विचारतो, प्रत्येक मुख्यमंत्री इथे येऊन भाषण करून जातो, आम्ही तुमचे सगळे पैसे देणार। पृथ्वीराज चव्हाणनी केला, काय दिला पैसा? फडणवीसने भाषण केला, काय केलं? शृंगारपुरीच्या भरवर फिरला, काय त्यांनी दिलं इकडे लोकांना? आज इथे माझ्या चुलते माझे 5 वारले, हे पैसे इथे ठेवून ते मला त्याची पोरं विचारतात, तुम्ही त्याला बँकेत नेऊन त्याचे पैसे जमा केले, ते पैसे आहेत कुठं? आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? आम्हाला फक्त एकच विचारायचं आहे का तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना जे 5,000 चालू केले ते तरी परत चालू करा। लोक तेवढे तरी म्हातारे कोतारे घरात पैसे देतील, 5,000 रुपये 2 घास सुखान खातील, त्याची पोरं सुना त्या म्हाताऱ्यांना शिव्या देतात। पैसे भरणार धादांत खोटं सांगतो। त्यांनी बँक बुडाल्यानंतर 2010ला पेपरला जाहिराती दिल्या होत्या, हे पहा 4-5 पेपरला जाहिराती दिल्या होत्या की मी दरमहा 40-50 कोटी भरेन। नुसतंच पेपरला जाहिरात दिली नाही, सहीनी तर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना
त्यावेळेचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि गृहमंत्री आर पाटील साहेब यांना दिलं होतं की मी दरमहा 2010 साली लक्षात घ्या, दरमहा 40 ते 50 कोटी भरेन. मग काय किती पैसे भरले? आता शिव्या तोंडात येतात आणि त्याला ही सरकारी यंत्रणा पाठीशी घालते, त्यांचा धिक्कार करतो आणि ह्या असल्या खोट्या भडव्यावरती विश्वास ठेवू नका असं मी आवाहन करतो. आणि ह्यांना वेळी जागा दाखवून दिली पाहिजे आपण, आणि ती देणार जनता याचा मला विश्वास आहे. आणि हे आमच्या कष्टाचे पायी न पायी आपण मिळवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला जे काही लढायला लागेल तो आपण सगळं देतच आहोत, सर्वांच्या नेतृत्वाखाली देत आहोत. वेगवेगळे आमदार आपल्या पाठीशी असतात. भारतातली पहिली अशी आहे पेन अर्बन बँक की जे संघर्ष समिती करून लढतायत ठेवीदार, आणि त्याला यश वारंवार येता येईल. आपले सगळे पैसे मिळालेच पाहिजेत. आपण जे आंदोलनं करून जागा जप्त करून दिल्या, ज्या ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या आहेत, त्या 131 एकर जागा जप्त केलेल्या आहेत. पण त्याच्यावर ईडीने बोजा चढवलेला आहे. वास्तविक ईडीने ठेवीदारांच्या आड येता कामा नये. पण काय झालं, ह्या चोरांनी तुमच्या आमच्या 758 कोटीच्या बरोबर सुद्धा 480 कोटी केंद्र सरकारच्या एका यंत्रणेचं कॉर्पोरेशनचे कर्ज काढलं, खोटे व्यवहार केले, 7 कोटी खाती काढली आणि सोन्या चांदीचा व्यवहार दाखवला. ते 480 कोटी व्याजासह भरले नाहीत. त्यामुळे ते पण ईडी याच्यात शिरलेलं आहे. पण तरीसुद्धा ईडीलाही आपण रिक्वेस्ट केली आहे आणि ईडीच्या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कॅवेट दाखल केलेला आहे. आणि आपण तिथे तो स्टे उठवावा की जेणेकरून त्या प्रॉपर्टीज विकून, कारण हायकोर्टाने आपल्या पिटिशनमध्ये, ज्या पिटिशनमध्ये मी स्वतः पिटिशनर आहे, एक पिटिशनर आपले होते ते वारले, बापूकाका साठे, आणखीन 2 आमच्याबरोबरचे असे 2-4 कार्यकर्ते ज्येष्ठ होते ते वारलेले आहेत. या सगळ्यांना स्मरण ठेवून, ठेवीदारांना स्मरण ठेवून आपण हा लढा सातत्यानं पूर्ण पैसे मिळेपर्यंत चालू ठेवणार आहोत. ठेवणार ना? आणि त्याला जे काही करायला लागेल ते आपण करू. या भ्रष्टाचारी यंत्रणेविरुद्ध आणि भ्रष्टाचारी या पुढाऱ्याविरुद्ध तथाकथित विकास करायला निघालेला आहे. भकास केले सगळ्यांचं जीवन यांच्यासारख्यांचं. आपण एकेकाची जर पाहिली कथा तर अतिशय दारुण अशी कथा आहे सगळ्यांची, महिलांची आहे, पुरुषांची आहे, बिचारे भाजीवाला विकणाऱ्यांचे, ठेवीदारांचे पैसे सगळे अडकलेले आहेत. आणि हा खोटं बोलतो, थापा मारतो, याच्या विरुद्ध शासन काही करत नाही. आम्हाला अडवायला येतात पण ह्या भ्रष्टाचारी गुंडाला काही करत नाही. त्याच्यावर कारवाई तातडीनं झालं पाहिजे. हे जे निवेदनं दिलेली आहेत, माझं शासनाकडे अशी मागणी आहे, या निवेदनावरती त्यांनी फसवणूक केली म्हणून दुसरा खटला दाखल केला पाहिजे. दुसरा खटला दाखल करावा आणि ताबडतोब त्यालाही जेलमध्ये टाकावं. आणि जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर काढू नये. कारण इलेक्शन लढवण्यासाठी तो इथं आमिष दाखवतो. आमच्याकडे रेकॉर्ड आहे, 30-30 लाख रुपये उमेदवाराला द्यायची तयारी त्याची आहे असं तो सांगतो. असं जर आहे मग ठेवीदारांचे पैसे तू का देत नाहीस? 40 कोटी 50 कोटी भरणार म्हणत होतास, एक पैसाही भरला नाहीस. तर ह्या सगळ्याची दखलही शासनाने घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. आणि असा फसवणूक करणाऱ्याला पुन्हा जेरबंद करा. आणि जोपर्यंत पैसे देत नाही ठेवीदारांचे तोपर्यंत त्याला सोडू नका, अशी आमची मागणी असेल. ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेले जे ठेवीदार आहेत, ज्यांच्या जे मृत पावले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यात प्रथम अर्पण करते. आणि त्याचप्रमाणे संघर्ष समितीने जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे की जे बँकेतले मुख्य आरोपी आहेत त्यांचं श्राद्ध घालणं, हे श्राद्ध घालणं किंवा आजचा कार्यक्रम म्हणजे हे जितकं आपण बोलणं तितकं सोपं नाही आहे. पण आजचा हा कार्यक्रम म्हणजे या ठेवीदारांच्या मनातला आक्रोश आहे. गेली 12 वर्ष प्रत्येक ठेवीदार वाट बघते की आम्ही कष्टाने कमवलेला पैसा, कोणी स्वतःच्या नोकरीतनं रिटायरमेंटचे आलेले पैसे, कोणी रोज धंद्यातनं, भाजीवाले असतील, दूधवाले असतील, रोजच्या धंद्यातनं आलेली काहीतरी रक्कम बाजूला ठेवायची का, तर भविष्यासाठी कोणी आपल्या मुलांच्या शिक्षणाची स्वप्न बघून बँकेत पैसे ठेवले, कोणी भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींच्या वेळी किंवा घरात कुठली पण अडचण येईल त्या अडचणीच्या वेळेस माझ्या हक्काचे, माझ्या कष्टाचे पैसे माझ्यासाठी उपयोगी होतील, यासाठी या सर्व मंडळींनी आयुष्यातली काटकसर करून स्वतःची मजा, मौज बाजूला ठेवून आपल्या कष्टाचा काहीतरी तो वाटा माझ्या येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक स्वप्नांसाठी तो उपयोगी होईल, यासाठी माझ्या सर्व ठेवीदारांनी ती रक्कम बाजूला ठेवलेली. आणि ज्या वेळेस पेन अर्बन बँक बुडाली त्यावेळेस यांनी सर्वांनी कमवलेल्या त्यांच्या कष्टाच्या पैशांवर एक पांघरूण घातलं गेलं.
ज्या वेळेस बँक बुडाली त्याच्यानंतर सर्व ठेवीदारांनी अनेक वेळा आंदोलनं केली, मुंबईपर्यंत चालत गेले, अनेक वेळा शासनाकडे प्रस्ताव केले, मागणी केले. प्रत्येक ठेवीदाराला ही आशा होती की माझे कष्टाचे पैसे आहेत, त्याच्यामुळे आज ना उद्या हे मिळतील आणि ज्यांनी आमचे पैसे खाल्लेत त्या चोरांना शासन शिक्षा करेल, त्या चोरांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही या आशेत आज 12 वर्ष ठेवीदार होते. मला बोलतानाच आपल्याला आणि किंवा ऐकताना तुम्हाला दुःख वाटेल की ज्यांचे कष्टाचे पैसे होते, पैसे करून अनेक आमच्या ठेवीदारांनी जीव गमावला, स्वतःच्या प्राणाला मुकले, पण तरी सुद्धा आजपर्यंत त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. आम्हाला वाटत होतं की जे बँकेचे मुख्य आरोपी आहेत ते स्वतःनी केलेलं जे हे काळं कर्तृत्व आहे ह्याच्यासाठी स्वतःकडचे जे पैसे असतील ते बँकेत जमा करून या ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे देतील, पण असं काही दिसलं नाहीये. वाईट वाटतं बोलायला की जो बँकेचा मुख्य आरोपी आहे आज ते पेण शहरात निवडणुकीसाठी पुढे येत आहेत, लोकांना निवडणुकीची स्वप्न दाखवतायत. हा एकदम म्हणजे ही शोकांतिका आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा अधिकार आहे, तिथे कोणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे. अरे पण ज्या लोकांचा आपण कष्टाचा पैसा खाल्लाय त्या लोकांचे पैसे अगोदर द्या आणि मग पेणकरांना निवडणुकीची वेगळी स्वप्न दाखवा. आम्ही बोलत नाहीये कोणी निवडणुकीला उभे राहू नका, पण जे चोर आहेत त्यांनी पहिले लोकांचे पैसे द्या आणि मग तुमच्या पैशाचा आम्ही पेणच्या लोकांना आणि जनतेला दाखवा. लोक एवढी दूधकुळी नाहीयेत, लोक सर्व समजतात, जनतेला सगळं माहितीये. अरे आपले 1000 रुपये का 100 रुपये जरी पडले तरी आपला जीव सैरावैरा होतो की माझे पैसे गेलेत कुठे आपण शोधत बसतो, पण आज लोकांचे हजारो करोडो रुपये खाऊन तुम्ही त्याच आणत एकदम शानपणे जे लोकांसमोर येत आहेत हे चांगलं नाहीये. आणि याच्यासाठी आम्ही ठेवीदारांच्या मागे पण सोबत होतो, आज पण सोबत आहोत. बँकेच्या मुख्य आरोप्यांना चोरांना वाटेल की लोक सर्व विसरली आहेत, आम्ही काहीतरी करू, लोकांना आज खोटी आमिष दाखवतायत, आम्ही बँक चालू करू, आम्ही पैसे देऊ, आम्हाला मतं द्या. अरे मतं या गोष्टी राजकारण तर सोडा, आम्ही पैसे देऊ नये, पहिले पैसे द्या आणि मग पेणकरांना वेगळी स्वप्न दाखवायला या. पहिले ज्यांच्या हक्काचे पैसे खाल्ले ते हक्काचे पैसे त्या गोरगरीब माझ्या लोकांना ठेवीदारांना अगोदर द्या अशी मी विनंती करीन. त्याचप्रमाणे मी शासनाला विनंती करीन की आज शासनाला आम्ही पाठपुरावा करतोच आहे. मागेच आपण भागवत कराड साहेबांना सुद्धा भेटून, केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेबांना भेटून त्यांना सुद्धा मागणी केली आहे की आमच्या ठेवीदारांसाठी काहीतरी निर्णय करावेत की जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त पैसे बँकेतनं मिळतील. आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना फोन करून काही ऑर्डर दिलेल्या नरेंद्र भाईच्या सांगतीलच, पण आम्ही सुद्धा या गोष्टीसाठी पाठपुरावा करतोय. शासनाला आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहोत, स्वतः मुख्यमंत्री महोदयांना जाऊन आम्ही पुन्हा एकदा संघर्ष समिती सोबत आमदार रविशेठ पाटील साहेबांसोबत बँकेच्या सर्व ठेवीदारांसोबत जाऊन भेटणार आहोत की आमच्या ठेवीदारांचे कष्टाचे पैसे मिळावेत आणि ठेवीदारांच्या पैशावर ज्यांनी मजा केली आहे, ज्यांनी स्वतःची हौसमौज केली आहे त्या चोरांना अशी कठीण शिक्षा मिळावी की भविष्यात येणाऱ्या सहकारी संस्थेत कष्टाच्या पैसे खायची हिंमत कुठल्याही माणसाची होणार नाही, असं शासन यांना व्हायला पाहिजे. अशी आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. सर्व ठेवीदारांच्या आम्ही सोबत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार असं आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगते. मी एक गोष्ट बोलायला सांगितली, काही मेसेज आलेले त्याच्यात एक बघत होती की पेण शहरात तुम्हाला बॅनर लावायला पैसे आहेत पण ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे द्यायला तुम्हाला मिळत नाही. अरे लाज वाटायला पाहिजे की ज्या कष्टाचे ठेवीदारांच्या डोळ्यात लोकांचे अश्रू आहेत ते अश्रू तुम्हाला दिसत नाही आहेत. फक्त स्वतः कुठल्या तरी पदावर जायला पाहिजे, स्वतः काहीतरी वेगळं लोकांना आमिष दाखवायचं आणि वेगळं मी काहीतरी करतोय असं दाखवायचं. हे करण्यापेक्षा ज्याचे पैसे खाल्लेत त्याला पैसे पहिले द्या आणि मग पेण शहराला नवीन काय आमिष दाखवायची आहेत ती दाखवा. एवढंच एक शहरातली नगराध्यक्ष म्हणून आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी त्या चोरांना सांगू इच्छिते. धन्यवाद. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम,
खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.